आज आपण कंबाईन ग्रुप बीचा सायन्स 2018चा पेपर पाहतो आहे. याच्या आधी 2017चा पेपर पाहिला होता. ठीक आहे. 2018ला सायन्समध्ये टोटल 15 क्वेश्चन्स होते, 15 क्वेश्चन्स. आता त्या क्वेश्चनचं प्रॉपर ॲनालिसिस करून पाहूयात काय विचारलं होतं ते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 71 ग्रुप म्हणजे जो ए सेट होता त्यातला हा पेपर आहे. त्यातले आपण क्वेश्चन्स स्क्रीनशॉट घेतलेले आहेत किंवा त्याची PPT बनवलेली आहे मी. आता इंग्लिशमध्ये मी रीड करणार आहे, ज्यांना मराठीत फिजिबल आहे त्यांनी मराठीत पाहू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. करेक्ट म्हणजे काय, योग्य उत्तर कोणतं आहे ते ओळखायचं. अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ द रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन हा पण प्रश्न बघा. पहिला क्वेश्चन हा लाईटवरती आहे. कंबाईन 17ला पण लाईटवरती आला आहे, 18ला पण लाईटच्या रिलेटेडच हा क्वेश्चन आलेला आहे. आता लाईटमध्ये जर बघितलं तर लाईटमध्ये 2 महत्त्वाचे फिनॉमिनॉन स्टडी करायला असतात. एक आहे रिफ्लेक्शन आणि दुसरे रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन हा जो फिनॉमिनॉन आहे हा शो करतात मिरर्स. कोण शो करतं? मिरर्स. आणि रिफ्रॅक्शन हा जो फिनॉमिनॉन आहे हा शोन केला जातो लेन्सेसकडून. कशाकडून? लेन्सकडून. मिरर रिफ्लेक्शन करतो, लेन्स रिफ्रॅक्शन करतो. ठीक आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये जर बघितलं तर बेसिक लॉज जो तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस प्लेन मिरर असेल, समजा एक प्लेन मिरर आहे, ह्या प्लेन मिररमध्ये जर बघितलं आपण तर क्वेश्चन तर आपण वाचायचं आहे अजून. जी रे ऑफ लाईट एका ऑब्जेक्टकडून येणार आहे ती या मिररवरती पडली. मिररचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. या परपेंडिक्युलर जो इमॅजिनरी आहे त्याला आपण म्हणतो नॉर्मल. रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाली इथं अशी, ह्या पॉईंटपासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला. इथं जो अँगल दिसतो आपल्याला त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स आय. ही रे ऑफ लाईट नंतर काय होणार आहे, मिररवरती पडल्यानंतर ती होणार आहे रिफ्लेक्ट. मिररवरती पडल्यानंतर ती काय होणार आहे, रिफ्लेक्ट. आणि इथं जो अँगल दिसतो आपल्याला, अँगल बिटवीन द नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे कॉल्ड ॲज आर. ठीक आहे. हे बेसिक होतं. आणि लक्षात ठेवायचं अँगल ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा पहिला लॉ आहे. लॉ ऑफ रिफ्लेक्शनमध्ये हे वेगळे, म्हणजे इथं कशासाठी सांगितलं त्यांनी ते पुढं सांगतो मी. हा बेसिक लॉ आहे प्लेन मिररसाठीचा. आता विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन फॉर द कॉन्केव्ह मिरर. आता मिररचे 3 मेन टाईप्स आहेत आपल्याला. एक आहे मिररचे 3 टाईप्स आहेत मेन. एक आहे प्लेन मिरर, ऑलरेडी पाहिला आहे. आणि दुसरे जे 2 टाईप्स आहेत त्याच्यामध्ये एक येतो कॉन्केव्ह मिरर आणि दुसरा एक कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स म्हणजे असा मिरर ज्याची रिफ्लेक्टिंग बाजू कर्व आउटवर्ड आहे. म्हणजे हा पार्ट काय आहे, रिफ्लेक्टिंग आहे. हा पार्ट काय आहे, म्हणजे इकडचा जो पोर्शन आहे हा रिफ्लेक्टिंग आहे, हा पोर्शन बाहेरचा. कॉन्केव्ह मिरर म्हणजे काय, असा मिरर ज्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस हा कर्व इनवर्ड आहे. कर्व इनवर्ड आहे हे. आता ज्यावेळेस आपण कॉन्केव्ह मिररचा स्टडी करू त्या कॉन्केव्ह मिररच्या इथला जो मिड पॉईंट आहे त्याला म्हणतो पोल. या पोलपासून जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्याला म्हणतो प्रिन्सिपल ॲक्सिस. या प्रिन्सिपल ॲक्सिसमध्ये 2 पॉईंट आहेत. एक आहे फोकस आणि दुसरा आहे सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, हा कर्व जर पूर्ण केला आपण त्याचा हा सेंटर आहे, त्याचा आपण इमॅजिनरी सेंटर आहे, कर्वचा सेंटर म्हणतो सेंटर ऑफ कर्वेचर. मग पहिला लॉ काय सांगतो कॉन्केव्ह मिररसाठी, ज्यावेळेस रे ऑफ लाईट प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल, रे ऑफ लाईट प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर ती रिफ्लेक्ट होऊन ती फोकसमधून जाणार. ती कुठून जाणार, फोकसमधून जाणार. ज्यावेळेस रे ऑफ लाईट प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल त्यावेळेस ती रिफ्लेक्ट होऊन फोकसमधून जाणार. ठीक आहे. आणि ज्यावेळेस रे ऑफ लाईट फोकसमधून पास करू आपण, म्हणजे लाईक दिस अशी, त्यावेळेस ती रिफ्लेक्ट होऊन प्रिन्सिपल ॲक्सिसला कशी जाणार आहे, पॅरलल जाणार आहे. हे 2 लॉ आहेत, बेसिक आहेत. आणि हे दोन्ही स्टेटमेंट होते. ते दोन्ही स्टेटमेंट काय आहेत बघा. इफ द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल ॲक्सिसला म्हणजे ग्रीन कलरचं आहे, देन द रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द फोकस. करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट काय म्हणते बघा, इन्सिडेंट रे पासिंग थ्रू द फोकस देन द रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. बघा ज्यावेळेस इन्सिडेंट रे फोकसमधून जाईल त्यावेळेस रिफ्लेक्टेड रेला काय ती रिफ्लेक्टेड रे कशी असणार आहे, पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे सेकंड स्टेटमेंट हे, फर्स्ट स्टेटमेंट हे, इथे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. त्यामुळं आन्सर काय असणार आहे, ए.
याचा आन्सर काय आहे ए, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. सॉरी, याचा आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर. ठीक आहे, झालं एक्सप्लेनेशन. पण त्याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा लक्षात ठेवायचं आहे, जो कॉन्केव्ह मिरर आहे त्या कॉन्केव्ह मिररचे युजेस पेपरला इन फ्युचर येऊ शकतात. कॉन्केव्ह मिररचे युजेस ते लक्षात ठेवायचे. कॉन्केव्ह मिरर हा हेडलाईटमध्ये वापरला जातो, हेडलाईट ऑफ द व्हेकल्स. हा शेविंग ग्लास म्हणून वापरला जातो, शेविंग ग्लासमध्ये वापरला जातो. ठीक आहे. नंतर जे डॉक्टर वगैरे आहेत ते आय एक्झामिनेशनसाठी त्याचा वापर करू शकतात, किंवा नोज एक्झामिनेशनसाठी किंवा इयर एक्झामिनेशनसाठी त्याचा वापर केला जातो कोणाचा, कॉन्केव्ह मिररचा. आणि या कॉन्केव्ह मिररलाच कॉन्व्हर्जंट मिरर म्हणतात. कोणता मिरर म्हणतात? कॉन्व्हर्जंट मिरर. तो काय करतो, रे ऑफ लाईट काय करतो, कॉन्व्हर्ज करतो, मिक्स करतो. आणि कॉन्व्हेक्स मिररलाच म्हणतात डायव्हर्जंट मिरर. याला काय म्हणतात, डायव्हर्जंट मिरर. कॉन्व्हर्जंट म्हणजे काय, वेगवेगळ्या रे ऑफ लाईट अशा एकत्र येणार आहेत, मिक्स होणार आहेत. इथं मिक्स होत आहेत, इथं तसं नाही, इथं अपोजिट होतं आहे. रे ऑफ लाईट अशी इन्सिडेंट झाली की अशी बाहेर जाणार आहे, इथं अशी आली की अशी बाहेर पडणार आहे. ठीक आहे, याला म्हणतो डायव्हर्जंट मिरर. कोणता मिरर डायव्हर्जंट आहे, तर कॉन्व्हेक्स मिरर हा डायव्हर्जंट आहे, कॉन्केव्ह मिरर हा कॉन्व्हर्जंट आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 1. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 हे एक न्यूमेरिकल आहे, आणि याच्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा, ही जी न्यूमेरिकल आहे याच्यामध्ये फाइंड द हीट जनरेटेड इन अ कॅलरीज. तर फाइंड द हीट जनरेटेडचा जो फॉर्म्युला आहे किंवा जे हीट जनरेशन झालं ह्यासाठी एक लॉ आहे, त्याचं नाव आहे जूल्स लॉ. जूल्स लॉ. आणि दुसरा एक लॉ येतो आपल्याला ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय सांगतो, व्ही इज इक्वल टू आय आर. वीर शब्द लक्षात ठेवायचा, वीर, व्ही इज इक्वल टू आय आर. आणि जूल्स लॉसाठी शब्द लक्षात ठेवायचा आहे, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. हा फॉर्म्युला कोणाचा आहे, जूल्स लॉचा फॉर्म्युला आहे. इथं हीट म्हणजे काय आहे, एच म्हणजे काय आहे, हीट. आय म्हणजे करंट, आर म्हणजे रेझिस्टन्स, आणि टी म्हणजे टाईम इन सेकंद. रेझिस्टन्स आणि टी म्हणजे कोण आहे, टाईम. ज्यावेळेस जूल्स लॉचा आपण स्टडी करू त्या जूल्स लॉच्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या किमती टाकू सगळ्या. तर एचची व्हॅल्यू काढायची आपल्याला, एच फाइंड आउट करायचं आहे. आयची व्हॅल्यू दिली 0.3, आरची व्हॅल्यू दिली 418, आणि टीची व्हॅल्यू दिलेली आहे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. मग फॉर्म्युलामध्ये ज्यावेळेस आपण व्हॅल्यू टाकू, एच इज इक्वल टू आय म्हणजे काय बघा, आयची व्हॅल्यू काय 0.3चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आर 418, टी आहे, टी किती आहे 60 सेकंद. आता एचची ही जी व्हॅल्यू आहे ती 2 फॉर्ममध्ये भेटते आपल्याला. एचची व्हॅल्यू 2 फॉर्ममध्ये, एक भेटती जूलमध्ये आणि दुसरी भेटती कॅलरीमध्ये. लक्षात ठेवायचं, 1 जूल म्हणजे असतं 1 जूल म्हणजे असतं 4.18 कॅलरी. 1 जूल म्हणजे असतं 4.18 कॅलरी. आता इथं ही जी व्हॅल्यू येणार ती येणार जूलमध्ये. व्हॅल्यू कशामध्ये येणार आहे, जूलमध्ये येणार आहे. आता कॅलरीमध्ये जर फाइंड आउट करायची असेल त्याला कितीने डिवाइड करावं लागेल, 4.8ने डिवाइड करायला लागेल जर कॅलरीमध्ये व्हॅल्यू काढायची असेल तर. ठीक आहे. हां, आता इथं बघा ही आपल्याला व्हॅल्यू कशामध्ये पाहिजे, कॅलरीमध्ये. मग कॅलरीमध्ये व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करतो, 4.18ने डिवाइड करावं लागतं. आता इथं जर नीट बघितलं, इथं 418 आहे आणि इथं 4.18. इथे पॉईंट किती नंतर आहे, 2. आणि इथं काय नाही पॉईंट नाही, इथं काय आहे 100 आहे 1, आणि इथं काय येणार आहे 100 येणार. इथं किती येणार डायरेक्ट 100. हे सोपं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. 0.3चा स्क्वेअर किती आला, 0.09 गुणिले 100 गुणिले 60. इथं उत्तर किती येणार आहे, 60 गुणिले 9 किती आलं उत्तर, 540. आणि हे काय उत्तर कॅलरीमध्ये 540 कॅलरी हे त्याचं उत्तर आहे. मग इथं 2 लॉ महत्त्वाचे आहेत, जूल्स लॉ आणि ओम्स लॉ. पेपरला प्रश्न येऊ शकतो जूल्स लॉवरती किंवा ओम्स लॉ. बाकीचे पण लॉ आहेत, खूप लॉ आहेत फिजिक्समध्ये, ते पण पाहिजेत. प्लँक्स लॉ आहे, प्लँकवरती पण आला आहे प्रश्न. ठीक आहे, ते पण पाहणार आहेत आपण. जसे जसे क्वेश्चन येतील तसे तसे पुढे आहेत. आता हा जो क्वेश्चन जोड्या लावाचा प्रश्न आहे याच्यामध्ये एक फक्त लिंक तुम्हाला माहिती पाहिजे होती. ओरस्टेड राज्यसेवेला हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे किंवा आधी आलेला आहे. त्यामुळे हा जो ओरस्टेड आहे त्यांनी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट दिलेला आहे किंवा मॅग्नेटिझम ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट.
ओरस्टेड नावाचा हा जो सायंटिस्ट आहे त्यांनी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ही टर्म त्यांनी दिलेली आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं होतं. आणि दुसरं बी माहिती आहे, ओहमनी रेजिस्टन्स टर्म दिलेली आहे. कुठली टर्म दिलेली आहे? ओहमनी रेजिस्टन्स ही टर्म दिलेली आहे. आता ओहमनी रेजिस्टन्स दिली आहे तर सगळ्यांना माहिती आहे. बीचं बघा, बीचं काय आहे? बीचं काय ना रे 4, बीचं 4 कुठं कुठं दिलेलं आहे बघायचं. इथं पहिलं 2, एचं 3 फिक्स आहे. सी व्ही रमनने काय दिलं आहे? स्कॅटरिंग ऑफ लाईट. ठीक आहे. आता फक्त इथंच कन्फ्युजन होऊ शकतं. बीचं 4 फिक्स आहे, मग सीचं उत्तर काय येणार आहे? सीचं उत्तर 1 येऊ शकतं किंवा 3 येऊ शकतं. 3चा काय संबंध आहे? सॉरी 2 येऊ शकतं. 2चा इलेक्ट्रिक मोटरचा काय संबंध आहे का? तर नाही, सी येणार त्याचं उत्तर. सीचं काय येणार आहे? 1. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कोणी दिला आहे? ओरस्टेड नावाच्या सायंटिस्टनी 11वीच्या पुस्तकामध्ये ती नाव आहे ऑलरेडी. ठीक आहे. हा झाला थर्ड प्रश्न. नंतर फोर्थ क्वेश्चन आहे अल्काईनसाठी फॉर्म्युला काय असेल? केमिस्ट्रीमधला क्वेश्चन आहे. अल्काईनसाठी काय फॉर्म्युला असेल? लक्षात ठेवायचं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण हायड्रोकार्बनचा स्टडी करतो. हायड्रोकार्बन म्हणजे असे कंपाऊंड जे कार्बन आणि हायड्रोजनपासून बनलेले आहेत. कंपाऊंड. हे हायड्रोकार्बन 2 प्रकारचे आहेत. एक आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हा जो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे याच्यामध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो, फक्त सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, अल्केन. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे आहेत त्याचे 2 टाईप्स आहेत महत्त्वाचं. काहींमध्ये डबल बॉन्ड आहे, काहींमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे त्याला म्हणतात अल्कीन आणि ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे त्याला म्हणतात अल्काईन. लक्षात ठेवायचं, हायड्रोकार्बनमध्ये 2 गोष्टी आहेत, हायड्रोजन आणि कार्बन. हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. आणि इथं एक कार्बनच्या शेजारी 4 बॉन्ड असले पाहिजेत. किती बॉन्ड असले पाहिजेत? 4. टोटल 4 पाहिजेत. ते कसे काय असणार? मग इथं कधी कधी असा असू शकतो, कधी कधी असा असू शकतो, कधी कधी असा पण असू शकतो, कधी कधी असंही असू शकतो. हे झाले टोटल 4 बॉन्ड कार्बनच्या शेजारी असायलाच हवे. मग इथं जनरल फॉर्म्युला तिघांचाही लक्षात ठेवायचा. अल्केनमध्ये जो जनरल फॉर्म्युला आहे तो काय? CnH2n+2. म्हणजे अल्केनमध्ये हायड्रोजन्स हे कार्बनच्या डबल +2 असतात. ते असतात डबल +2. कोण असतं? हायड्रोजन हा डबल +2 असतो. अल्किनमध्ये हायड्रोजन डबल असतो. म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन आर डबल दॅन कार्बन. म्हणजे काय येणार आहे? CnH2n हा फॉर्म्युला कोणाचा आहे? अल्किनसाठी. आणि याच्यामध्ये डबलपेक्षा 2 कमी आहेत. हायड्रोजन हे कार्बनच्या डबलपेक्षा 2 × C पेक्षा कमी आहे, 2नी कमी असणारे CnH2n-2. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचा. CnH2n+2, CnH2n आणि CnH2n-2 हा अल्काईनचा फॉर्म्युला आहे. पेपरला आपल्याला विचारला होता अल्काईनचा. CnH2n-2 त्याचा आन्सर असणार आहे C. त्याचा आन्सर किती असणार आहे? C असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय आपण. टफ क्वेश्चन, सर्वात टफ क्वेश्चन म्हणू शकतो आपण याला. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची ट्रिक आहे जी 10वीच्या पुस्तकामध्ये आपण बघितलेली आहे. क्रायोलाईट हे नाव आपण ऐकलेलं आहे. हा जो क्रायोलाईट आहे या क्रायोलाईटचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तो काय आहे? Na3AlF6. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? क्रायोलाईटचा फॉर्म्युला काय आहे? Na3AlF6 हा फॉर्म्युला कोणाचा आहे? क्रायोलाईटचा, IMP. आणि दुसरा एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, हेमेटाईटचा फॉर्म्युला काय आहे आणि मॅग्नेटाईटचा फॉर्म्युला काय आहे. हेमेटाईट आणि मॅग्नेटाईट हे आयर्नचे ओर आहेत. कुणाचे आहेत? आयर्नचे. ठीक आहे. मग तिथं आयर्न असणार आहे. मग इथं आयर्नचे 2 फॉर्म्युले दिसतात, Fe2O3 आणि Fe2O3 आणि Fe3O4. मग लक्षात ठेवायचं आहे, हा जो मॅग्नेटाईट आहे
या मॅग्नेटाईटचा फॉर्म्युला आहे Fe3O4 आणि हेमेटाईटचा फॉर्म्युला आहे Fe2O3. आता इथं जर नीट बघितली तर मॅग्नेटाईट दिलेलं आहे, हेमेटाईट दिलेला नाही आहे. म्हणजे इथं Fe2O3 आन्सर असणार आहे का? 5 हे आन्सर असूच शकत नाही. मग इथं जिथं जिथं 5 दिसते ते कुठून टाका. इथं 5 आहे, इथं 5 दिसते, नंतर अजून इथं दिसते का 5? नाही, इथं पण दिसत नाही. हे 2 ऑप्शन ते एलिमिनेट ऑलरेडी झालेले आहे. आता इथं नीट बघा, पहिल्याचं 7 फिक्स आहे, इथं पण 7 फिक्स आहे. आता इथं बीचं 4 आहे, बी कोण आहे? मॅग्नेटाईट. मॅग्नेटाईटचं किती उत्तर असायला पाहिजे? 4. इथं दुसरीकडे 6 दिले, 6 असायचा काय संबंध आहे का? नाही. मग हिचं उत्तर काय येणार आहे? बी. मग इथं काय आहे? मॅग्नेटाईटचा काय? Fe3O4. क्रायोलाईटचा काय? Na3LF6. हे नावं लागेल, हे पार्ट करायचे. आणि नेक्स्ट आहे स्पॅरेलाईट आणि मॅलाचाईट. जो मॅलाचाईट आहे किंवा मॅलाकाईट आहे तो कॉपरचा ओर आहे. मॅलाकाईट हा कोणाचा ओर आहे? कॉपरचा. पेपरला असं पण विचार कोण कोणाचा ओर आहे. आणि याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याचा फॉर्म्युला आहे 1 नंबरवाला, म्हणजे काय येणार आहे? CuCO3.CuOH2. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? मॅलाकाईटचा. आणि लास्ट येणार आहे स्पॅरलाईट. स्पॅरलाईटचा काय आहे? हा सल्फर ओर आहे. ZNS त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे याचं? ZNS स्पॅरलाईटचं. IMPA पेपरला आपण प्रश्न येऊ शकतो, रिपीट होऊ शकतो. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला. आता इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला हे माहिती पाहिजे. इलेक्ट्रॉनचा शोध लावला J.J. थॉम्सनने. आता इथे चौघांनी काय काय केलं ते महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. हा जो J.J. थॉम्सन आहे त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. हा जो गोल्डस्टीन नावाचा सायंटिस्ट आहे त्यांनी प्रोटॉनचा शोध लावला आहे. आणि हा जो चार्विक नावाचा सायंटिस्ट आहे त्यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला आहे. त्यांनी न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. आणि रुदरफोर्डनी हे जे प्रोटॉनचं स्ट्रक्चर आहे, हे प्रोटॉनचं स्ट्रक्चर रुदरफोर्डमुळे डिस्कवर झालेलं आहे. ठीक आहे. मग रुदरफोर्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. नेक्स्ट पॉईंट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन. आता ही कोडॉन वगैरे डायरेक्ट टर्म तुम्हाला समजू शकत नाही, पण शॉर्टकटमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. 12thमध्ये आपण जर बघितलं, 12th सायन्समध्ये एक चॅप्टर आहे आपल्याला. आणि आता 10th बोर्डमध्ये पण आलेलं आहे. 10thला सायन्स 2ला चॅप्टर एक आलेला आहे. त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आपण शिकतो सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा कोणता पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर बघितला तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा हा जो DNA असतो तो जेनेटिक मटेरियल आहे. ह्या DNAचं कन्व्हर्जन RNAमध्ये होतं आणि या RNAपासून प्रोटीन बनत असतो. RNAपासून काय बनत असतो? प्रोटीन बनत असतो. DNAपासून RNA बनण्याची जी प्रोसेस आहे याला म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन. आणि RNAपासून प्रोटीन बनतं या प्रोसेसला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन ह्याला सेंट्रल डॉग्मा. आणि DNAपासून DNA बनतो त्याला म्हणतो आपण रेप्लिकेशन. त्याला म्हणतो आपण रेप्लिकेशन. आता होतं काय, ज्यावेळेस DNAपासून RNA बनतो, DNA हा 2 स्ट्रँडसारखा आहे असा. याच्यापासून बनतो RNA. याच्यापासून कोण बनलेलं आहे? हा RNA बनलेला आहे. आता लक्षात ठेवायचं ह्या RNAमध्ये जो न्यूक्लिओटाईडचा सिक्वेन्स आहे, तर न्यूक्लिओटाईड काय असतं ते मी सांगायचं. तो न्यूक्लिओटाईडच्या सिक्वेन्सचा 3-3मध्ये ग्रुपिंग केलेलं आहे. किती-कितीमध्ये ग्रुपिंग केलं आहे? 3-3मध्ये. आणि ह्या 3-3चं जे ग्रुपिंग यायला म्हणतो आपण कोडॉन. हे काय करतात? हे अमिनो ॲसिड्सला कोड करतात. अमिनो ॲसिड्सला कोड करतात. आणि ज्यावेळेस नंबर ऑफ अमिनो ॲसिड असे एकत्र येतील, ही जी माळ आहे नंबर ऑफ अमिनो ॲसिडची माळ आहे, वेगवेगळे येते सगळे माळे, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो प्रोटीन. इथं वाक्य प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमिनो ॲसिड्स. आता महत्त्वाचं, आता हे जे कोडॉन्स आहेत हे कोडॉन टोटल आहेत 64. आणि हे जे स्ट्रक्चर आहे 64 कोडॉन्सचं हे दिलं आहे हरगोविंद खुराना साहेबांनी. हरगोविंद खुराना यांनी. हे जे 64 कोडॉन्स आहेत लक्षात ठेवायचं, त्यात एक स्टार्ट कोडॉन आहे, 3 स्टॉप कोडॉन आहेत, एक स्टार्ट आहे, एक स्टॉप आहे, आणि बाकीचे जे अदर्स आहेत म्हणजे किती 60 कोडॉन्स. हे 60+1 हे जे 61 कोडॉन्स आहेत याला म्हणतो आपण सेन्स कोडॉन. आणि जे 3 कोडॉन आहेत याला म्हणतात नॉन सेन्स कोडॉन. नॉन
सेन्स कोडॉन. आणि या नॉन सेन्स कोडॉनमध्ये 3च गोष्टी लक्षात ठेवायच्यात. 3 सिक्वेन्स आहेत इथं नॉन सेन्समध्ये. हा प्रश्न परत जर रिपीट झाला असेल पुढच्या पेपरमध्ये तो आपण टीपमध्ये बनणार आहे. त्याच्यामध्ये 3 आहेत. एक आहे UAA, दुसरा आहे UGA आणि तिसरा आहे UAG. आणि त्याला टोपण नाव आहे. आणि ती टोपण नाव पण लक्षात ठेवायची. ते टोपण नाव लक्षात ठेवायचं आहे अंबर, ओपाल आणि ऑक्रे. अंबर, ओपाल, ऑक्रे. आणि जो स्टार्ट कोडॉन आहे याच्यावरती येऊ शकतो त्याचं नाव आहे AUG. म्हणजे लक्षात ठेवायचं हे जे कोडॉन आहेत, म्हणजे कोडॉन म्हणजे कोण आहे RNAवरचा सिक्वेन्स. कोडॉन म्हणजे कोण आहे RNAवरचा सिक्वेन्स. या कोडॉनमध्ये AUGC असा सिक्वेन्स असणार, याच्यापेक्षा वेगळा सिम्बॉल येणार नाही. आणि DNAमध्ये ATGC हा सिम्बॉल असतो. ATGC DNAमध्ये, AUGC RNAमध्ये. आणि कोडॉन हे कोण आहेत RNAs आहेत. कोडॉन हे कोण आहेत RNA. मी त्याचं पेपरला जर बघितलं तर इथं प्रश्न विचारला होता विच ऑफ द फॉलोइंग टर्मिनेशन कोण आहे. इथं सीवाला कोणच नाही येणार. सीवाला कोण आहे का नाही. सीवाला कोण आहे का नाही. सीवाला कोण नाही येणार. इथं सीवाला आहे. राहिलं कोण सी. आन्सर म्हणजे आन्सर पण सी झालं. ओनली सी. 3 आन्सर येणार याचं. ठीक आहे. नेक्स्ट 78 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये काय ॲनिमल किंगडममधला हा प्रश्न होता. ॲनिमल किंगडम. आता या चॅप्टरमध्ये जर बघितलं तर इथं जी नावं दिसत आहेत हुकवर्म म्हणजे कोण. आता लक्षात ठेवायचं हुकवर्म हे जे नाव आहे ते नाव आहे अनसायक्लोस्टोमाटाचं. अनसायक्लोस्टोमा, सॉरी स्टोमाटा नाही स्टोमा. मग हुकवर्म जर अनसायक्लोस्टोमाचं नाव आहे तर ह्या अनसायक्लोस्टोमाला टेपवर्म कोण म्हणणार आहे का नाही. याला कोण टानियाला कोण म्हणणार आहे का नाही. मग A आणि C डायरेक्ट रॉंग झालं. A आणि C रॉंग झालं. हे गेलं, हे गेलं, हे गेलं. राहिलं फक्त B आणि D. इतका सोपा प्रश्न होता. एकच फक्त माहिती पाहिजे होतं. अनसायक्लोस्टोमाला हुकवर्म म्हणतात. आता काही अदर नाव आहेत वर्मवाले. ॲस्कॅरिस जो आहे, जो ॲस्कॅलमेंथिसमध्ये, त्या ॲस्कॅरिसला म्हणतात राऊंड वर्म. ठीक आहे. जो तानिया आहे किंवा टिनिया आहे, टिनिया सोलनम म्हणतात किंवा त्याला म्हणतो आपण टेपवर्म नाव त्याचे. टानिया टेपवर्म. नंतर जो फॅसिओला आहे, फॅसिओला, त्याला म्हणतात लिव्हर फ्ल्यूक. ब्लॅडर वर्म, त्याला अजून एक नाव आहे ब्लॅडर वर्म. आणि एक महत्त्वाचं नाव आहे नेरिस. लक्षात ठेवायचं हा डायोशियस आहे किंवा युनिसेक्शुअल आहे. युनिसेक्शुअल आहे. आणि नेरिस याला म्हणतात रॅगवर्म किंवा याला म्हणतात सँडवर्म किंवा याला म्हणतात 3 नाव आहे त्याचं क्लॅमवर्म. ही सगळी नावं कोणाची आहे त्याची. याचं उत्तर काय आलं इलिमिनेशन टेक्निकने आपण उत्तर सोडवलं आहे. 78चं काय आलं उत्तर. 78चं उत्तर आलं 2. 78चं उत्तर काय आलं 2. नेक्स्ट पॉईंट आहे 79 नंबरचा क्वेश्चन. ब्रुनर ग्लँड्स कुठं असतात. ब्रुनर्स ग्लँड्स कुठं असतात लक्षात ठेवायचं. या इंटेस्टाईनमध्ये असतात, डिओडेनममध्ये. हे कुठं असतात इंटेस्टाईनमध्ये असतात, डिओडेनम. मग काही वेगवेगळे सायंटिस्टच्या नावाचे ऑर्गन्स आहेत ते कुठे आहेत ते पाहिजे. की ऑर्गन्स किंवा म्हणू किंवा आपण सेल्स म्हणू. इथं लिस्टच एक शॉर्टकटमध्ये ती लिस्ट लिहितो मी. पहिला पॉईंट येतो ब्रुनर ग्लँड. ब्रुनर ग्लँड कुठे म्हणलं डिओडेनममध्ये. नंतर दुसरा पॉईंट येते पेअर पॅचेस. हे इलियममध्ये आहेत. आणि जे स्मॉल इंटेस्टाईन आहे त्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये 3 पार्ट येते DJI, डिओडेनम, जेज्युनम आणि इलियम. डिओडेनम, जेज्युनम आणि इलियम म्हणजे हे दोन्ही पार्ट कुठे आहेत. पेअर पॅचेस आणि ब्रुनर ग्लँड्स हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आहेत. नेक्स्ट आहे स्पिंचर ऑफ ओडी. स्पिंचर ऑफ ओडी हे कुठे कानांमध्ये. सॉरी हे स्पिंचर ऑफ ओडी कुठे. स्पिंचर ऑफ ओडी हा असा पार्ट आहे जो बाईल डक्ट आणि डिओडेनम डिओडेनम यांचं जे ओपनिंग आहे, जे बाईल डक्ट आहे किंवा पॅन्क्रियाटिक ज्यूस जो आहे तो डिओडेनममध्ये जाऊन मिक्स होतो. आणि तिथं जे ओपनिंग आहे तिथं जे स्पिंचर्स आहेत त्याला म्हणतो स्पिंचर ऑफ ओडी. डिओडेनम आणि बाईल डक्टमध्ये.
नेक्स्ट आहे बर्थोलिन ग्लँड. बर्थोलिन ग्लँड ही फिमेलमध्ये प्रेझेंट आहे, फिमेल वजायनामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, वजायनल ओपनिंगपाशी बर्थोलिन ग्लँड प्रेझेंट आहे. किंवा इथं आपण पेपरला विचारतील FRS फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममधला पार्ट आहे. नेक्स्ट आहे क्लारा सेल्स लंग्समध्ये असतात. क्लारा सेल्स लंग्समध्ये असतात. नंतर आहे जॅकबसन ऑर्गन. जॅकबसन ऑर्गन हा नाकामध्ये असतो. नंतर इथं महत्त्वाचा पॉईंट आता येतो, क्लारा सेल झालं, पेअर पॅचेस झालं, इथे पेपरला येऊ शकतो. नंतर आईजमध्ये आपल्या डोळ्यांमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, त्या वेगवेगळे ग्लँड्स आहेत. त्यातले पहिले ग्लँड आहे मिओबोमियन ग्लँड, मला बोलता बी आहे ना, मिओबोमियन ग्लँड डोळ्यांमध्ये. ठीक आहे. पेटिट कॅनल कानांमध्येच आहे, सॉरी डोळ्यांमध्येच आहे. आणि ब्रूक मेम्ब्रेन हे पार्ट कुठे आहेत, कानांमध्ये प्रेझेंट आहे, सॉरी डोळ्यांमध्ये प्रेझेंट आहे. हे सगळं झालं ब्रुनर ग्लँड्स. इथं उत्तर आलं, त्याचं एक उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्रोमोझोमल कॅरेक्टर कोणतं. आता अशा वेळी झालं ना, हे क्रोमोझोम, इथं सगळं क्रोमोझोमबद्दल आहे बघा. क्रोमोझोम नंबर, साईज ऑफ क्रोमोझोम, ॲब्रेशन इन क्रोमोझोम, मॉर्फोलॉजी ऑफ द क्रोमोझोम. इथं अशा वेळेस 4 ऑप्शन करेक्ट देऊन टाकायचे. इथं काही जास्त एक्सप्लेनेशन घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे 81 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग प्लांट ग्रुप हॅज अ वॅस्क्युलर सिस्टम, प्रोड्युसेस स्पोर्स अँड डज नॉट हॅव सीड्स. आता जे प्लांट क्लासिफिकेशन आहे त्याचं बेसिक इन्फॉर्मेशन बघू. प्लांट क्लासिफिकेशन आपल्याला बेसिक माहिती आहे. हे जे प्लांटचं जे क्लासिफिकेशन आहे, हे क्लासिफिकेशन ज्या सायंटिस्टच्या जोडीने दिलं त्यांचं नाव आहे बेंथम आणि हुकर. त्यांचं नाव काय आहे, बेंथम आणि हुकर. बेंथम आणि हुकर या दोघांनी प्लांटचं क्लासिफिकेशन दिलं, बेंथम अँड हुकर्सनी. यांनी प्लांटला 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे. एक क्रिप्टोगॅम्स आणि दुसरं आहे फेनेरोगॅम्स. हा जो क्रिप्टोगॅम्स आहे यांच्यामध्ये सीड अब्सेंट आहे, यांच्यामध्ये काय नाही आहे, सीड येत नाही. फेनेरोगॅम्स आहे यांच्यामध्ये सीड प्रेझेंट आहे, यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, सीड प्रेझेंट आहे. आणि प्लांट हा किंगडम आहे, याचं 5 डिव्हिजन आहे. याचे किती डिव्हिजन आहेत, 5 डिव्हिजन आहेत. त्यातल्या 3 डिव्हिजन ज्या पहिल्या आहेत त्या येतात क्रिप्टोगॅम्समध्ये. ते लक्षात ठेवायचं, A, B आणि P. ABP माझा चॅनल. आणि फेनेरोगॅम्समध्ये 2 येतात, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. त्यातला हा जो अँजिओस्पर्म आहे त्याला म्हणतात फ्लावरिंग प्लांट्स. A म्हणजे येतं अल्गी, B म्हणजे येतं ब्रायोफायटा आणि P म्हणजे वरून येतं टेरिडोफायटा. आणि इथे जर नीट बघितलं तर डज नॉट हॅव सीड म्हणलं, काय डज नॉट हॅव सीड म्हणजे एक ऑप्शन तर पहिला डायरेक्ट 2 ऑप्शन एलिमिनेट होणार, 3 पण नाही येणार, 4 पण नाही येणार. ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. इथं अजून एक शब्द त्यांनी दिलेला आहे त्यासाठी, वॅस्क्युलर सिस्टम. म्हणजे काय, झायलम आणि फ्लोएम असणारे. झायलम आणि फ्लोएम असणारे पहिले कोण आहेत तर टेरिडोफाइट्स. वॅस्क्युलर सिस्टम सीड नाही आहे. मासे कोणते आहेत, इथं बघा यांच्यामध्ये वॅस्क्युलर सिस्टम अब्सेंट आहे इथं, आणि ह्या दोघांमध्ये म्हणजे हे जे 3 आहेत ह्या 3 वॅस्क्युलर सिस्टम काय आहे, प्रेझेंट आहे. हे झालं प्लांट क्लासिफिकेशन. इथं लक्षात ठेवायचं, हा जो ब्रायोफाइट्स आहे, या ब्रायोफाइट्सचे 2 मेन ग्रुप स्टडीसाठी आहेत. एक आहे लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस. आणि टेरिडोफाइट्समध्ये बी एक आहे, टेरिडोफाइट्समध्ये एक आहे फन्स आणि दुसरे हॉर्नवर्ट्स. पुढे गेल्यावरती हे पाहणारच. आता इथं उत्तर काय येणार याचं, त्याचं उत्तर नाही वॅस्क्युलर सिस्टम आहे ना, माझं उत्तर नाही टेरिडोफाइट्स. नेक्स्ट आहे 82 क्वेश्चन्स. आजार आहे तिथं 2-3 आजार लक्षात ठेवायचे. लेट ब्लाईट ऑफ द पोटॅटो म्हणजे बटाट्यामध्ये आजार कोणता येतो ओळखायचा होता, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट पाठ करून टाकायचं आहे. त्याचं उत्तर आहे फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. आणि हळूहळू
याची लिस्ट देणार आहे. इथं फक्त एक नाव लक्षात ठेवायचं, बंची टॉप ऑफ बनाना. बंची टॉप ऑफ बनाना हा कोणामध्ये, केळीमध्ये हा आजार होतो. ठीक आहे, आणि हा एक व्हायरल डिसीज आहे. हे डिसीजची एक लिस्ट आहे, ती नंतर मी अपलोड करणार आहे. नंतर 83 हा क्वेश्चन हा कॅन्सल झालेला क्वेश्चन आहे, त्यामुळे काय पाहायची गरज नाही. नंतर 84 नंबरचा क्वेश्चन, हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 84 आणि 85. द इन्फेक्शन विच युजली डेव्हलप स्लोली अँड आर लॉंग लास्टिंग इज नोन ॲज. आता इथे जे ऑप्शन्स आहेत ते प्रत्येक ऑप्शनला आपण डिकोड करूया. तिथं प्रत्येकाचा अर्थ काय, प्रत्येकाचा अर्थ जर बघायला गेलं तर पहिला पॉईंट आहे क्रोनिक, दुसरा आहे ॲक्यूट, नंतर आहे सिस्टेमिक आणि लॅटन्सी. आता लक्षात ठेवायचं, ॲक्यूट म्हणजे काय, ॲक्यूट म्हणजे छोटा असा डिसीज जो सडनली येतो, म्हणजे फास्टली येतो, सडनली ऑकर, पटकन होतो आणि बरा पण पटकन होतो. त्याचा ड्युरेशन पण काय आहे, शॉर्ट ड्युरेशन, पटकन येणार पटकन बरा होणार, त्याला म्हणतो ॲक्यूट डिसीज. दुसरा आहे क्रोनिक डिसीज, दुसरा पार्ट कोण आहे, क्रोनिक. क्रोनिक ॲक्यूटचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, फिवर, ताप येणं, सर्दी येणं, उमदं येणं, रनी नोज, हे सगळे काही ॲक्यूट आहे. हे जास्तीत जास्त किती असतात, काही तास ते काही वीक्स, याच्यावरती जास्त असत नाही. नंतर क्रोनिक, क्रोनिक डिसीज हे स्लो होतात आणि ते लॉंग लास्टिंग असतात, जास्त वेळासाठी त्यांचा इफेक्ट असतो, त्याला म्हणतो क्रॉनिक डिसीज. आणि याचं उत्तर हेच होतं, क्रॉनिक. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, डायबिटीज. थर्ड जो पार्ट आहे त्याचं नाव आहे सिस्टेमिक डिसीज. हा असा डिसीज आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल ऑर्गनला ते अफेक्ट करतं. काय करतं ते, मल्टिपल ऑर्गन गेट अफेक्टेड, त्याला म्हणतो सिस्टेमिक डिसीज. आणि लास्ट आहे लॅटन्सी. आता हे वाटलं लॅटन्सी हा शब्द कुठून आला, पण लॅटन्सी म्हणजे असे डिसीज जे बॉडीमध्ये असतात किंवा यांचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे, पॉझिटिव्ह एजंट तो आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो, पण तो सिम्टम्स शो करत नाही, सिम्टम्स दाखवत नाही. फॉर एक्झाम्पल एड्स, HIV व्हायरस किंवा HIV एड्स. हा एड्स बॉडीमध्ये याचा व्हायरस आल्यानंतर जवळजवळ 4 ते 5 वर्षानंतर सिम्टम्स दिसतात किंवा 2-3 वर्षानंतर सिम्टम्स दिसतात, खूप टाईम नंतर सिम्टम्स दिसतात. नंतर आहे TB, नंतर आहे हर्प्स. 3 डिसीज दिलेले, यांच्यामध्ये काय आहे, लॅटन्सी. लास्ट क्वेश्चन, सेन्सरी नर्व सेल कॉल्ड ॲज रोड अँड कोन्स आर फाउंड इन द रेटिना ऑफ द आय. रेटिनामध्ये फाउंड होतात या सेल कोणत्या, रॉड आणि कॉन्स. इथं काही अदर सेल आहेत जे आपण आधी पण काही पाहिली असतील नावं, तर त्यांची नावं एक जस्ट ओव्हरलुक करू. पहिलं म्हणलं रेटिनामध्ये कोण आहेत, रेटिना हा आयचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये रॉड्स आणि कॉन्स आहे. लक्षात ठेवायचं, रॉड सेलने आपल्याला डीम लाईटचं विजन होतं आणि कॉन्स सेलने आपण कलरफुल लाईट पाहू शकतो, कलरफुल लाईट पाहू शकतो रेटिनामधल्या सेल झाल्या. नंतर बाकीच्या काही सेलची नावं लिहितो मी, ते पण लक्षात ठेवायच्यात. बाकीच्या काही सेल तिथं शॉर्टकटमध्ये लिहितो. पहिलं जे नाव आहे ते नाव लक्षात ठेवायचं, पुरकिंजे सेल किंवा परकिंजे सेल. ते असतात सेरेबेलममध्ये. दुसरं आहे परकिंजेस फायबर, ते असतात हार्टमध्ये किंवा हर्टमध्ये. ठीक आहे, IMP नाव आहेत. नेक्स्ट आहे कुफर सेल, ते असतात लिव्हरमध्ये. नंतर आहे पॅनिक सेल, हे असतात इंटेस्टाईनमध्ये. फंक्शन वगैरे नाही आपल्याला, फक्त नाव लक्षात ठेवायचे, ते कुठे असतात, इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात पॅनिक सेल. नंतर स्वान सेल न्यूरॉनमध्ये असतात. क्लारा सेल हा पेपरला येऊ शकतो, क्लारा सेलचा हा असतात लंग्समध्ये असतात. क्लारा सेल कुठे असतात, लंग्समध्ये. पेपरला येऊ शकतो, याची मला असं वाटतं की हा पेपरला येऊ शकतो प्रश्न क्लारा सेलचा. नेक्स्ट आहे हॉप बावर सेल. हॉप बावर सेल स्पेलिंग हॉप BAUER. हॉप बावर सेल ह्या प्रेझेंट असतात प्लॅसेंटामध्ये. प्लॅसेंटा म्हणजे फिमेल बॉडीमध्ये फक्त, ओनली इन अ फिमेल, कारण की मेलमध्ये प्लॅसेंटा नसतो. पेपरला विचारतील विच ऑफ द फॉलोइंग सेल प्रेझेंट ओनली इन फिमेल, हॉप बायर सेल. हॉप बायर सेल.
इथं काय म्हणलं, इथं काय येणार आहे, इथं उत्तर ऑलरेडी झालेलं आहे. अशा पद्धतीने हा पेपर होता 2018चा. क्वेश्चन्स जर बघितले तर प्रत्येक पॉईंटला त्यांनी हात घातलेला आहे. सोपे सोपे प्रश्न होते याच्यात, जास्त काय अवघड नव्हते. हा प्रश्न थोडासा 50-50 जे तुक्का मारणं म्हणतो ते अशा क्वेश्चनला तुक्का मारायचा असतो. बाकीचे ऑलमोस्ट क्वेश्चन काय आहेत, सेम आहेत. बरं, याची PPT जर हवी असेल किंवा ही जी प्लेन PPT हवी असेल, प्लेन PDF जर पाहिजे असेल तर माझा हा जो नंबर आहे 705-706-1319 याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप मेसेज, किंवा माझा टेलिग्राम आहे, त्या टेलिग्रामवरती पण तुम्ही मेसेज करू शकता याच्या PPTसाठी, ते हे PDF साठी. ठीक आहे. आणि लेक्चर ऑलरेडी अपलोड होऊन जाईल ग्रुपमध्ये, ते पाहून घ्यायचं.